मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. नाथा धरीन तुझे पायी गौरी हरा दीनानाथ, धरीन तुझे पायी गौरी हरा दीनानाथ, धरीन तुझे पायी गौरी हरा दीनानाथ, धरीन तुझे पायी. तू आमची माता पिता, तू आमची आई, तू आमची माता पिता, तू आमची आई. गौरी हरा दीनानाथ, धरीन तुझे पायी गौरी हरा दीनानाथ, धरीन तुझे पायी. गौरी हरा दीनानाथ, धरीन तुझे पायी गौरी हरा दीनानाथ, धरीन तुझे पायी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गौरी हरा दीनानाथ, धरीन तुझे पायी गौरी हरा दीनानाथ, धरीन तुझे पायी. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम चैतन्य सद्गुरु नारायणनाथाय नमः. तुझा ना भरवसा ना माझा भरवसा, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कुणाचे सांग भल्या मानसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. अरे भल्या सांगतो मी रे भल्या मानसा, भल्या सांगतो रे भल्या मानसा. अरे स्वार्थी दुनिया आहे ही रे भल्या मानसा. स्वार्थी दुनिया आहे रे भल्या मानसा. अरे तुझ्या वेळेला नाही कुणी भल्या मानसा, तुझ्या वेळेला नाही कुणी भल्या मानसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. अरे नाशिवंत देह आहे दोन दिवसाचा, नाशिवंत देह आहे दोन दिवसाचा. अरे तुझी ज्वानी जवानी ही दोन दिवस. तुझी ज्वानी जवानी दोन दिवस. अरे लोभ मोह माया ही दोन दिवसाची, लोभ मोह माया दोन दिवस. अरे पैसा न दौलत ही दोन दिवसाची. पैसा न दौलत हे दोन दिवस. अरे तू माझी ना माझी भल्या मानसा, तू माझी ना माझी भल्या मानसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. अरे हे माझ ते माझ बडबडू नको, हे माझ ते माझ बडबडू नको. अरे मृगजळाच्या पाठीमागे लागू नको, मृगजळाच्या पाठीमागे लागू नको. अरे मरणाची किंचित भीती बाळगू नको, मरणाची किंचित भीती बाळगू नको. मुळीच व्यर्थ वेळ तू घालवू नको, मुळीच व्यर्थ वेळ तू घालवू नको. अरे हा भक्ती मार्ग मोक्षाचा भल्या मानसा, भक्ती मार्ग मोक्षाचा. पण आज भक्तीची आमची चोकामोक झाली. संत महात्म्यांनी संत मागमध्ये नवविधा भक्ती सांगितल्या, पण आम्ही जे भक्ती करतोय डेरे 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 डेरे, हे आमची एक नंबरची भक्ती. दोन नंबर ना 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 ना, हे दोन नंबरची भक्ती. तीन नंबर डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग. बघा कालचं काराट्याकडे संडासला बसू द्या, त्यानं जर असलं कुठं भावगीत ऐकलं ती चेटी तिथंच. बघा बघा, अरे अरे असं का करतो. डिस्को, ह्या डिस्को तो जगाचा फिस्को झाला आणि महाराष्ट्राचं वाटोळ झालं. आज वाटते आतापर्यंत एवढी थांबलीत ना लोक, काय काय चालले उठून द्या जे चल एक जागी दुसरी चल. आम्हालाच काय रोजगारानं आणलंय इथं. हा अक्षरशः तुम्हाला सांगतो, माझी आज डॉक्टरने मला सांगितलं पूर्ण विश्रांती बेड रेस्ट घ्या 8 दिवस म्हणून. काल मुंबईचा कार्यक्रम आजारी पडलो, अक्षय इंजेक्शन करून तारीख दिली म्हणलं तर गेलं पाहिजे म्हणलं. आपण तसंच चुकवता कामा नाही. काय झालं तरी तिथं देह जावं अथवा राहू, कसं होईल तसं होईल. पण तुम्ही आपलं जेवून खाऊन आलाय तरी चालला, असं नका करू. ज्याला बा ऐकवडला ना आम्हाला बंद करायचं सांगा, आम्हाला काय जोर आला नाही. रोज वराडतोय आम्ही, रोज माईक रोज माणसं रोज सगळं चालू आहे, तसं काय हे नाही. पण तुम्ही बसलाय म्हणून आम्ही करणार. पण तुम्ही जर असं करा एक 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 तुमची घरं जवळ आहे म्हणून चालला, आम्ही कुठं जायचं. असो
थांबला नाही थांबा. भारूड म्हणजे हा नुसतं लोकरंजनाचा कार्यक्रम. भारूड एकनाथ महाराजांचा भारूड लेण्याचा एवढाचा अट्टास होता, एवढाच उद्देश होता की जेणेकरून आजकालचा हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून या पारमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, पारमार्थिक आवड त्याला कशी निर्माण होईल, योग्य दिशा त्याला कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जागा होईल. याच्याकरता नाथांनी रोग बघून भारूड रुपये औषध तयार केले. पण आम्ही औषध न घेता बाटलीच बघून खुश होतोय, वरचं लेबल बघून आकर्षित होतोय. आत औषध कसलं आम्हाला चव कळणारे नाही, पण हे झटका मारणारं औषध आहे. समजा तुम्हाला खोकला येतोय मग तुम्ही मेडिकलमधून औषध आणलं, घरात ठेवून दिलं. गाच्या लोकांनी सांगितलं तेव्हा खोकल्याचं पातळ औषध आणलंय, टेबलवर बाटली ठेवली, 5 वाजेपर्यंत बाटलीकडे बघत बस, 5:30 पर्यंत खोकला थांबेल. असं कधी होईल का? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. त्याच पद्धतीनं या भारुडांचा अर्थ तुम्ही लक्षात न घेता ना आणता ती सोंग बघून करून निघून गेला. तुमची अवस्था तशीच होईल. एखाद्या गाढवाला जर पत्रावळीवर मसाले भात, वांग्याची भाजी, जिलेबी, बुंदी, लाडू सगळं वाढलं आणि पत्रावळी गाढवा फोड मांडली, गाढव काय करतं? वरचं सगळं सांडतं आणि अगोदर पत्रावळी खातं. ते गाढव खातं. पण आपण माणसं आहोत, मग आपण आता नेमकं काय खायचं काय घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवायच्या करता बंधूनो. गेलेले दिवस जाऊ द्या. आतापर्यंत काय तुमच्या आमच्यातून चुका झाल्या असतील, आतापर्यंत काय तुमच्या आमच्यातून चांगलं वाईट घडलंही असेल, त्याचा विचार आता करू नका. मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागे काय आपण केलं हे बघत बसण्यापेक्षा पुढे काय करायला हवं याचा सरासर विचार करा. म्हणताच बाबा सांगतात, सावधान होई सावधान, 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 सावधान होई सावधान. सावधान. 10 वर्ष बालपण, 10 वर्ष बालपण, 20 वर्षात जाईल हे तारुण्य. अंगी भरला अभिमान, तयाशी न कळे काही साधन. 10 वर्षाचं बालपण हे अल्लडपणामध्ये खेळता खेळता न कळत निघून जातं. मग 20 वर्षाचं नवं चैतन्य या देहात निर्माण होतं. नवं रक्त सळसळ करतं. काय करू काय नाही, काय करू काय नाही, इकडे सुरू का तिकडे सुरू, ह्याव करू का त्याव करू, ह्याची चप्पल मारू का बुट मारू. नवं रक्त असतं, चंचल असतं, रस्त्यानं चालत सरळ चालत नाही, एसटी नीट बसत नाही, घरी नीट वागत नाही, भजन कीर्तनाला चुकून गेलं, माणसाने मांडी घालून बसून ऐकत नाही, सारखा वाळा 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 वाळा, टंगडं इकडे करू का तिकडे करू का, बोवाच्या बोकांडी ठेवू. बघा कोण कोण कसं कसं बसलं तुमचं तुम्हाला माहिती. कुठं कसं बसावं ह्याला सुद्धा मर्यादा आहेत ना. सकाळ तुम्ही माळावर डबडे घेऊन गेल्यावर असं पाय पसरून बसता का तेडे टाकून बसता? तिथं तुम्हाला कोणी सुद्धा सांगायला येत नाही, तरी तुम्हाला वाटतं आपली शूटिंग चालली, इतकं करेक्ट बसता. हिथं माझी बुवाकडून द्यावाकडे टांगड्यावर करून. कुत्र्याची अवलाद. तुम्ही आता जरी पाया काढला तर थोड्या वेळाने पुढे सरणारच आहे. कान पडिले वळण, इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. एकदा घाणेरडी सवय तुमच्या आमच्या इंद्रियाला लागली सवय की सुटणं कठीण. मग कोणाला ह्याची सवय लागती? त्याला माणसं कळत नाही, एसटी स्टँड कळत नाही, समाज कळत नाही, मंदिर कळत नाही, पावित्र कळत नाही, चालू स्वयंपाक सुद्धा कळत नाही. आलं ध्यानात की तिथंच टाचला बोट पुसून कणिक मळायला सुरुवात. हॅन्ड टेस्टेड चपाती, गरम मसाला घालून केली खास वारकऱ्यांसाठी. आजकालच्या माझ्या तरुण पिढीला एवढी जबरदस्त सवय लागली, आम्ही ज्याला व्यसन समजतो ही तरुणांची फॅशन झाली. गुटखा. काय मार्केट आहे गुटख्याला? उसाला मार्केट नाही, कांद्याला बटाट्याला टोमॅटोला मार्केट नाही, एवढं सुद्धा गुटख्याला मार्केट आहे. वाडे तेवढे गुटखे निघाला आणि गुटखा खाऊन तरी भांड पोरं आज गुटखा घेऊन मारायला लागली. ज्या मायभूमीला भारत देशाला या तरुण युवा शक्तीची गरज आहे, हे तरुण या डिस्कुनान गुटक्यानं मारायला लागले. हो, हे काय देशाचं भवितव्य घडवणार? स्वतःलाच कंट्रोल करत नाही तो अनेकांचं कारक्षण करणार. अहो चालू मोटरसायकलीवर दातानी पुढे फोडतंय आणि बाकी नात होते. 2 मिनिटात कोंबडीला जुलाब झाले वेणी पेड किनार रस्त्यावर पिचकारी. रडवर घाण, घरात घाण, मंदिरात घाण, खातोय पण घाण. गु त्या सुरुवातच येतो नाही. गु टकाल्या काय होते? खा, विकत घेऊन खा, फिल्टर होऊन पुढे भरून आलाय. 2 पुढे तोंडात होते म्हणतो शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांनी काय गुटखा खाऊन स्वराज्याची स्थापना केली रे नालाय का? कुठं शिवाजी कुठं गु खावतो आणि तुझं त्याचे नाव घेत तर आपली लायकी आहे का? रामचं काय काय बुवा सुद्धा खात्यात गुटकं. हिथलं बुवा नाही बरं का, आमच्या तिकडलं बुवा सांगतोय मी. हिथलं बुवा चांगला आहे. मी वारीमध्ये बघतो कुशाल पानपटूर रुबाबशीर जाणार, हे गोवा दे, तुझ्या आई काय गोव्याला गेलती? लका बुवा झाला बुवा आणि गोवा खातो ना आलाय का? असल्या बुवांना घावं तिथं उघडा करून डांबरीवर वर्गणी करून चेचला पाहिजे. जे नाही विठ्ठल मात्रा घ्यावी ते नाही घे, पथ्य सांभाळावी. वारकरी मालकरी समाजाचा जबाबदार नागरिक आहे, ते समाजामध्ये जबाबदारीनं वागलं पाहिजे. बेजबाबदार वेळेसर बघता कामा नये. या गुटख्याचा परिणाम काय झालाय माहिती आहे का? या गुटख्यामुळे समाजामधला 70% तरुण नपुसक होत चालाय. नपुसक. त्याला म्हणा जय हरी, ती म्हणता जय हरी, एवढा हरी.
मग हे देवाच्या वारे कर, देवाच्या वारे कर, ह्याच्यावर अंड उतर, त्याच्यावर कोंबडं उतर, हा दिवृष बघतो, ज्योतिष बघ, इकडे पळ तिकडे पळ, गुजरातला जा. रमण असं का करतो? काय सांगायचं म्हणले महाराज, लग्नाला 5-6 वर्ष झाली पण पाळणा झालं ना. येडे म्हणलं पाक तुझं हाला लागला तर पाळणा कधी हालणार? हा गुटख्याचा परिणाम आहे. लक्षात ठेवा. तुम्ही आता कोणी खाल्ला असाल, आता तुम्ही कोणी खाल्ला असाल, खात असाल, उद्यापासून तुम्ही कोणी गुटखा खाल्ला, समर्थ वागदेव बाबांची शपथ घेऊन सांगतो, उद्यापासून तुम्ही कोणी गुटखा खाल्ला, तुमचा 7 दिवसात झटका झाल्याशिवाय राहणार नाही. 8व्या दिवशी तुमचं रेशन कार्डचं नाव खुललं जाईल. बाबांची शपथ. खाऊन बघा आणि दिवस मोजा. योग्य वयामध्ये योग्य वेळाने ध्याला द्या, नाही तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. दिवसेंदिवस वय वाढतं. जसं वय वाढतं त्यावेळेला आयुष्य कमी होत असतं. ज्यावेळेला वय वाढत असतं त्याला आयुष्यही कमी होत असतं. आणि वय झाले 25, मुलगा 20 वर्षातून 25 वर्षामध्ये येतो. आपल्या वडिलांना म्हणतो, दादा माझ्या बरोबरच्या मित्रांची लग्न झाली, त्यांना 4-4 पिल्लं झाली, माझं लग्न कधी करणार? या महिन्यात लगीन केलं तर ठीक, नाहीतर मी काहीतरी करून घेईन. बापाला वाटते एकुलते कार्ट, काय लपड करते का, आंतरजातीय विवाह करते का, आत्महत्या करते का, कोणाचे पळवून येते. हे भीतीनं बापानं मुलाचं लग्न. शुभमंगल. सावधान. लग्न झालं, शिंगाडे बिंगाडे वाजलं, 16 दिवस लोटले गेले, सत्यनारायणाची पूजा मांडली आणि 16व्याचा कार्यक्रम थाटात चाललाय. 16वा झाला, सत्यनारायण झाला, देवदेव उरकला आणि काही कालांतराने वार्षिक पाळणा बी सुरू झाला. रामभाऊ किती 12. आता मरा. काय कालांतरातून पिल्लं झाली, शंभरात माशी गुंडाळा एखाद्या प्रपंचात गुरफडून गेला. आई आठवणा, बाप आठवणा, देव आठवणा, धर्म आठवेना. आता काय आठवतं? काय आठवत ना? बाबा एका भंगातून सांगतात, लग्नानंतर बाईलेचा झाला दास, नकरियाच मातेची 9 महिने ओझे वागवून, पिता उतरी तसेची न माकड जैसे गारुड्याचे, तैसा बाईले पुढे नाचे, पिता सांगता हित गोष्टी, सुख वाटे तया पोटी, ऐसा बाईले ने गोविला, एका जनार्दनी वाया गेला. जेलमध्ये त्या आई बापांना आपण अक्षरशः लाथडतो, वृद्धाश्रम दाखवतो आणि बायकोच्या पुढं जय देव जय देव जय माझे बायको, जय माझे बायको, तुम्ही सांगाल की आम्ही तर ऐकू. जय देव जय उधे ऐकून तुझं मी ऐकू. साडी धू म्हणलं तरी तयारी नाही, दुर्गा मार खातो का? गृहमंत्र्याचं ऐकावंच लागतं. कारण प्रत्येक पुरुष लग्नानंतर आपल्या बायकोचा गडी असतो. बायकोनुसार रडे सोडायची. हो कुठे गेलतात का वेळ? रात्र खेळण्या चाणा गॅस संपला का, डोळे गेले का, सगळं मीच भागावं लागतं की काय? अगं आणतो की आपण कोण आहे? गडी. गडी का बाय? शंका आहे का तुम्हाला? आपण गडीच आहे ना. आपल्या घरी पण माणूस कामाला ठेवतो पैसे देऊन, तो आपला कोण असतो? गडी असतो. तसं ह्यांच्या आई बापाने तुम्हा आम्हाला हुंडा म्हणून पैसा मोजलाय, म्हणजे आपण ह्यांचं कोण? गडी. रास्त आहे. जो हुंडा घेतो तो बायकोचं आयुष्यभर गडी गुलाम म्हणून जगत असतो. जो हुंडाच घेत नाही तोच फक्त बायकोचा नवरा होऊ शकतो. आणि कोण गडी कोण नवरा आहे तुमचं तुम्ही बघून घ्या. मग या गाड्यांचा प्रपंच असा होतो. अरे संसार संसार जस कपशाचं घर, बसत्या जाग्यावर कप करतय्यर धार. संसार एक कपशीचं घर आहे. बशा म्हणजे बायका घरात निवांत टिकून. हो ज्वारी नाहीये, पिंटूला कपडे नाहीये, पिंटूला पुस्तक नाहीये, जाते साताऱ्यात येतं इथं, जाते तिथं येतं इथं. बशा घरात निवांत टिकून, कप सारखं उलट दांडकेला अडकून, सेकंड फस्तड सेकंड फस्तड सेकंड फस्तड. वर टाइम आहे का टेकायला जागा नॉनस्टॉप. जरी दांडकं फुटलं ते हिरव्या मिरच्याचा ठेसा भरून ठेवाय मोकळा होतोच. पण त्या कपांना शेवटपर्यंत सुटका नाही. आणि अशा कपशा प्रपंचामध्ये आपण अडकून गेलो. आपल्या आई बापाला आपण विसरून जातो. मग ज्या मूर्खाला जन्म देते आई बापाची आठवण राहत नाही, तिथं माझ्या भगवंताची आठवण राहणं अशांना शक्यच नाही. कारण दिवसेंदिवसा प्रपंचा व्याप ताप वाढतो, वय वाढत असतं, आयुष्य कमी होतं. आणि वय झाले 40 वर्ष झाली, डोळ्यात 40 आली, नेत्राची भुल पडली, मग तयाला चालताना काही न दिसे जवळी. 40 वर्ष झाली, डोळा चष्मा लागला. बाबा काय दिसतं का नाही आता? कोण आहे? अय कोण आहे ना म्हणलं का? दिसतं का? आता पोरांनो कशाचं दिसायचं राहिले? आता उग धुंदाक धुंदाक दिसत. राखेल व राखेल म्हणजे पडदं निघत्याल. तरुणाबाण होता, जवान होता, तगडा होता, डोळं चांगलं होतं. डोळेकडे चांगलं पाहिलं नाही. या डोळ्याकडे गीता ज्ञानेश्वरी उघडून वाचली नाहीस. घाणेरडी माशक रात्र डोळ्या पूर्ण काढली नाहीत. टीव्हीचा चॅनल मोकळा ठेवला नाहीत. माझ्या सख्या आई बहिणीकडे कधी डोळ्यात नीट पाहिलं नाही. आणि आता उगं धुंदाक धुंदाक दिसते. कारखान्याची मळी सोडतात, मळी म्हणजे मोतीबिंदू जळून ठळक दिसल. लय म्हातारी चॅप्टर हो.
किती जरी डोळं खोल गेलं ना अजून काय काय म्हातारी टी व्ही पासून हलत नाही ती पोरांनाच म्हणणार ए पोरानो अरे तुम्ही कुठं कीर्तनाला चालला असला तर मला तेवढा टी व्ही चालू करून देता का आता ह्याला टी व्ही चालू करून काय गेम खेळायची का हे नमुनिया आणि तेवढ्या जाहिरात लागली जाहिरात मध्येच हसणार ही कुंची रे ही कुंची ही तुझी मागची अरे डांगऱ्या आणि आता म्हणतो कशाचं धोंदाक खुट्या ठोक खुट्यांचा शबान त्याला ठळक दिसेल तुला 40 वर्ष फुकट घालवली आणि वय झाले 50ची काय सांगू भजली काळे केस पांढरे होती तोंडात दंत पंगती हालू लागती दयाला म्हातार पण म्हणती 50 वर झाली काळी केस पांढरी झाली तोंडाचं बोळकं झालं काय बाबा कसं काय पोटा पाण्याचं काय चावतं का नाही आता काय म्हणला चावतं का आता पोरानो चेष्टा करता का आमचं कशाचं चावायचं राहिलंय आता उग पोटाच्या आगीला तसाच गोल माडून तसाच गिळतो तसाच गिळ तसाच मर लाज वाटते का सांगा तसाच गिळतो तुला काय देवाने तसाच गिळा निर्माण केलाय का देवे दिला देह भजना गोमटा याच देही घडे देवाचे भजन अरे केवढा सुंदर सुंदर नरदेह भगवंतान तुला बहाल केलाय हे फुकट दिले रे फुकट एक दामडा रे तुझ्याकडून घेतला नाही दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन ने तू जोडशी नारायण जीवपान भवरो अरे काय कमी केलं होतं देवाने तुझ्या करता सर्वस्व दिलं सर्वस्व चांगलं तोंड दिलं तोंडाने चांगला बोलला नाही या तोंडाने भगवंताचं चिंतन केलं नाही या तोंडाने कुठला ढाबा मोकळा ठेवला नाही परमिटरून बीरबार सोडलं नाही कच्चं म्हणलं नाही भाजलेलं म्हणलं नाही रोगाने मेलेलं म्हणलं नाही उतरून टाकलेलं सुद्धा म्हणलं नाही गुटखा मावाशिवाय चगाळलं नाही हाडकाशिवाय काय फोडलं नाही नरकाशिवाय काय प्राशन केलं नाही आणि आता तसाच गिळतो तसाच गिळण्यात एखादा बोकडा झाडू काढून मर राक्षसावला जत्रा सोडली ना जत्रा कुठली आणि आता मग तो कशाचं घालून मारून लगा 50-60 वर्ष मूर्खासारखी घालवलीस आयुष्यातली आणि वय झाले 70ची काय सांगू असलेला उठले तर त्याचे पुढे चालवेना 70 वर्षामध्ये अशा अवस्था निर्माण झाली की जाग्याला फाउंडेशन एकदा बैल बसला की उठतच नाही दोघा चौघात धरून उभा केला पाय उचलत नाही तरी तोंडातून देवाचं नाव येत नाही तरी बसल्या बसल्या पोराला म्हणते ए पोरानो आता अरे आमचं कशाचं पिकलं पान एका दिवशी पुटकन गळून जायचं तर बाबानो परपंच जरा नीट ध्यान देऊन करा नाहीतर त्या बुवा लोकांच्या नादाला लागून कुठं आळंदीन पंढरी करून तुळशीची लाकडं गळ्यात घालून आत्मा मारू नका अरे खाऊन पिऊन टणटणीत राहा ना आपला परपंच सांभाळा आपल्या शेजारचं राम्याचं 2 एकर काय निघालंय म्हण तेव्हा मी म्हणतोय माझ्या डोळ्यात एकत तेवढं खरेदी खत झालं तर माझ्या डोळ्याचं पार न फिटल त्या 2 एकरा का तुझी 2 थडगी बांधायची ती अरे मसनात गवरे गेले ना पण लाचावले मन लागलेच गोडी सोडी ऐसे झाले माणूस मराय टाकला माणसाला प्रपंच सुटतच नाही आणि परमार्थ मात्र आठवतच नाही तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दी असे लोक तयार झाली 4-5 म्हातारी माणसं थंडीमध्ये बिड्यावर कट्ट्यावर बसली एका म्हाताऱ्याने बिडी तोंडामध्ये पकडली काडी ओढली थंडीमुळे हात थरथर कापत बिडीवर आणि दाढीलाच काढी ती दाढी लागली बुरबुर जळायला ते लागलं तर पडायला शेजारचं म्हातारा बघते म्हातारा आम्ही हिसवू नको माझी बिडी तरी पेटवून घेऊ अरे ह्याचा जीव चालला की तसे या जगात सगळे भाव जरी असले माता तुझं घर जळू दे पण माझं वांग भाजू दे सांगा अशा लोकांना कधी परमार्थ कळणार कधी माझ्या भगवंताविषयी अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा तयार होणार नको ते घाणेरडे करता करता 60-70 वर्ष घालवली आणि वय झाले 80 4-20 मिळवणी 80 झाली दशा दिवसेंदिवसी पुढे दिला पूज्य वय झाले 90 वर्ष झाली बाल्कनीचं तिकीट मिळायची वेळ आली तरी मुखातून भगवत चिंतन नाही वय झाले 90 आता म्हणतो राही ना मला कशाची सुत माझा मनसी परिवेड्या कोण आहे तुझा गावचा पाटील माझा सरपंच माझा डेप्युटी सरपंच माझा बायको माझी मुलं माझी 118 माझी टाटा सुमो माझी टाटा सिरा माझी टाटा इंडिका माझी आणि हिरो होंडा सुद्धा फकडूचीच परिवेड्या माझा मनसी परिवेड्या कोण आहे तुझा हंस उडून गेला पिंजरा रिकामा राहिला ही जनता जनार्दन म्हणते तयाला मेला रे मेला
म्हातारी कुठे चालली? ए म्हातारे, दण देऊन तर जा की, पुन्हा येणं होतं ना होतं. 10 वेळा नको येऊ, देऊन दण देऊ जा की. बस खाली. आता जणू संसार करायला चालली आहे. अशा त्यानं म्हाताऱ्याचा ज्या प्रकारे सायकल पंक्चर व्हावी ना आपली भिंती टेकवावी, त्याच ज्ञाना हा देह देखील पंक्चर झाला. भिंती आणून लावतात. त्या त्यांना म्हातारचं प्रेत घराच्या बाहेर आणलं, भिंती लावलं. सगळे श्रेष्ठ मित्र बायका पोरं रडतायत, बोंबलतायत. म्हातारा मेला रे मेला, 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 म्हातारा मेला रे मेला. म्हातारा आंघोळी तयार केली, गरम पाणी केलं, पाठ मांडला, म्हाताराला 4 चौघांत धरला, पळून जाईल म्हणून. म्हातार धरलं, पाठावर आणलं, आंघोळ घालायला सुरुवात झाली. आंघोळ करताना म्हातारी 4 मुलांना रडते आहे. रडत रडत म्हातारी पोराला म्हणते, ए माझ्या बाबानो, आता कसं वयाचं त्या देवाचा मुर्दा उचलला, त्याला का बघवलं नाही? पण माझ्या बाबानो, माझं तेवढं ऐकून घ्या. अरे त्यांच्या हातातल्या अंगठ्या, गळ्यातलं लाकीट तेवढं काढून घ्या. वेड्या, आयुष्यभर या प्रपंचाकरता, मुलाबाळा करता नको त्या पद्धतीने, नको त्या मार्गाने हव्यास करून हे सगळं सोनं नाणं ऐश्वर्य मिळवलं. वेड्या, काय घेऊन चाललास? किती घेऊन चाललास? सज्जनो, जेवढं पण आयुष्यभर हा कुणी संपत्ती मिळवतो केवळ दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याकरता. या प्रपंचाला एक काडी मात्र आपल्यावर येत नाही. कारण हा प्रपंच शाश्वत आहे, नाशवंत आहे, मृगजळ आहे, षडभंगूर आहे. तो शाश्वत नाही. आमचा भ्रम शाश्वत आहे. आम्ही भ्रमात आहोत, आम्ही काय मेंढीत आहोत. ही बंगला माझाच, ही गाडी माझीच. मग काय जाताना वर बसून जात नाही? मग लोकांच्या खांद्यावर जाण्यापेक्षा जा ना गाडी घेऊन वर. सेकंड फर्स्टवर जातील. होल टोल नाका नाही, सिग्नल नाही, ट्रॉफिक नाही, उड्डाण पूल नाही, ये फिरून. बायको माझी पोर, त्यानं पण नेहना गाडी टाकून खाली कशाला ट्रॉफिक जाम करतो? हा सगळा आपला भ्रम आहे, भ्रम. आपल्या हातात अंगठ्या सुद्धा अंगठीवाला म्हणून जेवणाय पंक्ती सोडला, ती उगीचे वय शायनिंग करतं बघा. हे भाजीवाले इकडे इथं वाढ ना, इथं ए बुंदीवाले इकडं वाढ. ती बुंदीन भाजी कुठे असते माहीत नसते. पण लोकांनी अंगठी बघावी, बोट नावची ते हिथं वाढ आणि तिथं वाढ. पण वेळे अंगठी घालण्याचं बोट कोणी दिलं? कधी विचार केलाय का? करतो का? ज्या परमेश्वराने तुम्हा आम्हाला हात, पाय, नाक, डोळे, कान हे दिले, ओरिजिनल अलंकार आहेत, ओरिजिनल अलंकार. हे कुणी दिले? कधी विचार केलाय? कोणीच विचार करत नाही. वरण काय घालतो ती म्हणतो माझं. हाताला बोटच नसती, अंगठ्या कुठं घातल्या असत्या? गुडघ्यात का म्हशीच्या शिंगात? बघा, प्रत्येक बोटामध्ये स्प्रिंग आहे. स्प्रिंगा कुठल्या एमआयडीसी तयार झालं? हे इथं जॉईंट दिलाय. परमेश्वराने हात बसवताना हा कोपरातला सांधाना बसवता असं सरळ ठेवलं असतं तर कसं खाल्लं असतं? लोकांना चारावं लागलं असतं. तुम्ही कशा मिसऱ्या घासल्या असते? मिसऱ्या ट्रायल करा, बरं ट्रायल करा. आपले हात असे असते तर आपण मिशी कशी घासली असते? बरोबर करा की, विचार करा थोडा. अहो, ह्याने तव्यावर जात घासत, तव्यावरच. आणि आपलं नाक आहे, नाक हे नाक समजा उलट लावलं असतं वर भोकं करून, तर सायलेन्सर मध्ये पाणी जाऊ नये म्हणून. आपण किती छान दिसत असतं उलट्या नाकाचं. पावसाचा एक थेंब सुद्धा वाया गेला नसता. पाणी अडवा, पाणी जिरवा. वृक्षारोपणला इथे 2 खड्डे झाले असते, रुमालाची गरज लागली नसती. आणि इलेक्शन आल्या इकडे राष्ट्रवादी, इकडे शिवसेना. हातात झेंडा घ्यायची गरज नव्हती, इथं खावला असता. लक्षात ठेवा. मग तुम्ही सांगा, हा कलाकार, हा परमेश्वर केवढा तुफान कलाकार आहे. अहो, या कलाकाराने या सुंदर 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 रेखीव मूर्ती बनवल्या. कशा करता? हे माझे ओळख ठेवतील, हे माझं गुणगान गातील. ह्या हेतूने त्या भगवंताने तुम्हा आम्हाला बनवलं. पण या मूर्ती बैमान झाल्या, बैमान. ज्याच्याकरता दिले त्याचा आम्हाला विसर पडलाय. आणि त्याद्वारे मी नको तेच करू लागले. तुमच्या हातात पुष्कळ अंगठे, 5 बोडा तुम्ही 50 अंगठ्या घाला. चोराला चोर कधी अंगठे घालताना ग्रेस लावतो का तूप लावतो? अरे डायरेक्ट कुराडा मारते, बोटा सकट अंगठ्या नेते. नाकात काय घातलं नाक तोडून नेते, कानात घातलं कान फाडून नेते. हे सर्व चोरीला जाणारं धन आहे, चोरीला जाणारं धन. पण असं कधी ऐकलंय का तुम्ही आतापर्यंत? पंढरपूरला आषाढी वारीमध्ये गर्दीची संधी साधून अचानक चोट्याने हल्ला करून सर्व वारकऱ्यांच्या माळा कापून नेल्या. आली का टीव्हीला, पेपरला बातमी कुठं? या वारकऱ्यांच्या माळा कापून नेल्या म्हणून. अरे दिली तरी कुणी घेना का? त्या माळेच्या मला किंमत कळत नाही, कळाली नाही, तिला मी तुच्छ मानतो, अवहेलना करतो. एखादा वारकरी भेटला ते टिंगल करतो, ते चेष्टा करतो, त्याला लावारिस समजतो. पण बाबांनो, हा वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे, म्हणूनच अजून महाराष्ट्र जिवंत आहे. हे लक्षात ठेवा.
आयुष्यभर तुम्ही कितीतरी मोठं रॉकेट करून गळ्यात घातलं, 50 किलो सोन्याचा खंड जरी गळ्यात घातला, अरे मेले तुमच्या कमरेचा करतोडा कोणी ठेवत नाहीत. मात्र त्याच वेळेस जर तुमच्या गळ्यात हे पवित्र तुळशीची माळ असेल ना, तुम्ही मेला नव तुम्हाला जाळलं, ह्या माळेला कुणी सुद्धा हात लावू शकणार नाहीत. म्हणजे तुमच्या आमच्या देहावर येणारा शेवटचा आणि अविनाशी अलंकार काय असेल, फक्त पवित्र तुळशीची माळ हा तुमच्या आमच्या देहावर येणारा शेवटचा अलंकार आहे. ह्याची जाण ठेवा आणि लवकरात लवकर लायसन धारक व्हा. कच्च्या लायसनवर गाड्या चालवू नका. आरटीओ एखाद्या ट्रक खाली घेऊन जाईल, गेटकेनं ऊस जाळू नका. सभासद बना. हा देहरूपी ऊस गेटके न जाता त्या माऊलींचं, तुकोबारायांचं, सद्गुरूंचं सभासद बना. देहावर एक तुळशीपत्र ठेवा आणि ज्याचा आहे त्याला समर्पण करून टाका. अशा तऱ्हेनं म्हाताऱ्याचा अलंकार काढून घेतलं. म्हाताला आंघोळ घातली, म्हाताऱ्याची वरात पॅक केली, सुतडीनं वड काढली, गुलाल टाकला, वरात उचलली आणि स्मशानभूमीकडे निघाली. म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला. म्हाताऱ्याची दुःखद वार्ता म्हाताऱ्या मुलींना सासरी कळाली की आपलं वडील देवाज्ञ असेल. हे ऐकून त्या मुली आरड्या तोडत माहेरी आल्या आणि आपल्या बापाची अंत्ययात्रा स्मशानभूमीत चाललेली पाहून मुली मोठमोठ्याने रडू लागल्या, ओरडू लागल्या. आरड्या तोडत मुली बापाच्या प्रेताच्या पाठीमाग आल्या आणि त्या प्रेताला मुली पदरानं वारा घालू लागल्या की म्हातारा हवं न उठलं तर उठलं. पोरगी वारा घाल म्हणते, दादो असं कसं झालंय, एवढी कशाची गडबड झाली होते, एवढी सक्रात सुद्धा कशी होऊ दिली नाही. या बारीनं मला चांगली साडी घेतो म्हणला होता, दिवाळीला आल्यावर त्यांना पण 2 तोळेची अंगठी करतो म्हणला होता, आणि सगळं ठेवून कसा चालला. बाबा तुमच्या वाटणीचं मला का नेलं नाही, पिकी उंदराचं औषध आहे. आता म्हातारा काय सर्कस बघायला चाललाय का खाते वाटपाला चाललाय, त्याच्या वाटणीच्या मला का नेलं नाही. मिस्त्री घास म्हणजे लवकर नेऊ. अरे जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. भाऊ बहीण मुलं बाळ बायका पोर हे सगळं कुठपर्यंत, फक्त स्मशानभूमीपर्यंत. हा जो आपला बायका मुलांचा प्रपंच आहे, अक्षरशः भगवंतानी जीवनाच्या मार्गावर मांडलेलं मायावी नाटक आहे. या नाटकामध्ये गुरफडून आपला अंत होतोय. त्यातून म्हाताचं प्रेस स्मशानभूमी नेलं, लाकडं रचली, रॉकेला उतरून काडी लावली, जाळ झाल्याबरोबर ताटीचा बांबू फाट वाजला. रामभाऊ फुटलं व फुटलं, काढा तंबाखू, संपलं वेड्या, तुला जाळून मातीला मिळून मोकळी झाली. आता कोण तुझा विचार करतो, अरे कोणीच कोणाचा विचार करायला सध्या मोकळा नाही. आणि विचार करण्यासारखं आपण काय महात्मा गांधी नाही, आपण काय छत्रपती शिवाजी महाराज नाही, आपण काय ज्ञानोबा तुकोबा नाही. आपली पुण्यतिथी जयंती मागे साजरी व्हायला आपल्या पोरांनी आपला धावा केला तरी पुष्कळ, एवढी आपली लायकी. याच्याकरता आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की. संसार सोडू नका. संसार तुम्हाला केला पाहिजे, करायला हवा, करावा, पण या संसारामध्ये आपली भूमिका अशी असू द्या, संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. त्या प्रपंचातून भगवंताला आपलंसं करून घ्या. आपला तो एक देव करुणी घ्यावा, देणे विना जीवा सुख नो हे. आपण किती मोठे जागीरदार झालो, टाटा बिर्ला जे जावाय झालो, अंबानीचे इवाय झालो, तरी भगवंताशिवाय पर्याय नाही. तू काय म्हणे, तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. ज्याने तुम्हा मला सर्वस्व दिलं तो परमात्मा, यातून नक्की तुम्हा मला सोडल्याशिवाय राहणारच नाही. पण बंधून आपण त्यांना विसरू नका, त्याला विसरूच नका म्हणतात महाराज सांगतात. सांगून गेले गुरुदास, आता तरी तुम्ही सोडा संसार प्रपंचाच्या, करुणी सद्गुरूंची कास. भजन करा रात्रानी दिवस. तुम्हाला तर नक्की वाटते, झालं वाटतं बारूड चला असं म्हणून कोणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही. मी शिट्टी मारल्याशिवाय अजिबात कोणी लूज फाउंडेशन करायचं नाही. फार कोणाला गडबड झाली असेल, आपापल्या जबाबदारीवर जाऊ शकता. रस्त्याने काही कमी जास्त झाल्यास मी मुळीच जबाबदार राहणार नाही. नो अपील. मी वेळ घेत नाही, 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम आठवतोय. ज्याकरता आपण आतापर्यंत थांबलो तर चिंतन होणं महत्वाचं आहे. तू काय म्हणे येथे, भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. उच नीच भेदभाव बाजूला, ज्याला ज्यांना भगवंतानी सुंदर हात दिले, सुंदर तोंड दिले, त्यांना हाताला टाळी आणि मुखानं चिंतन करा. आज हरिदिन आहे. हरिदिनी म्हणजे आज जागरण दिवस आहे. उद्या काला होणार आहे आणि काल्याने आप सप्ताहाची सांगता होणार आहे. तत्पूर्वी आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन आपल्या मुखातून यावं. याच्याकरता सर्वांनी एकदा टाळी वाजून पाठीमाग म्हणा, पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. 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 पांडुरंग हरी जय जय वासुदेव
करून बघा. मी काय मोठा कीर्तनकार, प्रवचनकार, हरिभक्तपरायण, हिंद केसरी बुवा नाही. गेल्या वर्षी कार्यक्रम झाला होता तुम्हाला माहिती आहे. माझं नाव लक्ष्मण सदाशिव राजगुरू, मुक्काम पोस्ट कणेर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. इथं पंढरपूर शेजारी माझं गाव आहे, पण मी सध्या इंदापूर तालुक्यात बावडा गावी राहतो. आणि माझं असणारं एकशंड स्थान श्री क्षेत्र नारायणपूर येथील माझ्या सद्गुरू परमपूज्य गुरुवारी नारायण महाराज, श्री क्षेत्र नारायणपूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, त्यांच्या कृपेनं, त्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय. शेवटी गुरु की शक्तीवर मेरी भक्ती. सद्गुरूंचं अधिष्ठान पाठीशी असल्याशिवाय समाजामध्ये फिरणं बोलणं तेवढं सोपं नाहीये. आतापर्यंत मी काही बडबडलो तुम्हाला सांगू शकलो. हे संपूर्ण माझ्या सद्गुरूंचं हे कॅसेट आहे. साऊंड बॉक्स फक्त माझा आहे. सद्गुरू कृपेनं, संत महात्म्याच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांनी मला दिलेल्या योग्य वेळी योग्य संस्कारामुळं हे तुमच्यापुढे मग उभा राहू शकलो, बोलू शकलो. बोलता बोलता भावनेच्या भरात काही तोंडातून वेडेवाकडे शब्द गेले असतील, मला क्षमा करा. काही बरोबर असेल हे सद्गुरूच्या निवाग्देव माझ्या चरणी समर्पण करतोय. या ठिकाणी योगायोगाने परत गेल्या वर्षी कार्यक्रम झाला होता. यंदाही मला कार्यक्रमाचा माझ्या असणारी परम नाही. कदम माऊली यांनी माझा परवा त्या शेजारच्या गावामध्ये कार्यक्रम होता मागच्या महिन्यामध्ये. घेगेवाडीमध्ये तिथे ही मंडळी आली होती. तिथं तारीख दिली आणि त्यांनी म्हणले कार्यक्रम झाला पाहिजे. त्या निमित्तानं त्या पारायण मंडळाच्या वतीनं तुम्हाला सर्व माझ्या माता भगिनी, वडीलधारी म्हणजे जाणकार, थोर कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्यानकार, सर्व गुणी गुणीजनी मंडळी यांच्या दर्शनाचा मला लाभ मिळाला. आणि सर्वांचं दर्शन झालं. असं वाटतं खरोखर मारावं. खरं मला वाटतं इथंच मारावं आणि तुमच्या वाठारामध्ये तुमच्या पोटाला जन्माला यावं. किती सोन्यासारखी माणसं तुम्ही, शांत, बडबड नाही, गोंधळ नाही, भजन करा करत नाही, टाळे वाजवत नाही, टाळे वाजवत नाही. किती रगे चांगली तुम्ही माणसात आनंद वाटला. या ठिकाणचं स्थानिक भजनी मंडळ, वारकरी मंडळी आणि माझा जे परमस्नेह आधार आमचे असणारे मृदंगमणी माऊली महाराज दराणे माळशिरसचे आहेत, पेटी मास्तर गुलाबाई तांबोळे इंदापूरचे आहेत, आमचे सहकलाकार हनुमान महाराज भिसे पलटणचे आहेत. आम्ही कोणी एका गावचे पण सर्व वारकरी मंडळी आळंद येथे पंढरपूर पायवारीला असतो. त्याच्यामुळे हा योगायोग असो. सर्वांनी दर्शनाला लाभ झाला. परत सर्व दर्शन घेतो. झाली सेवा सद्गुरूचे समर्पण. शिट्टी मारल्याशिवाय कोणी फाउंडेशन हलवायचं नाही. या ठिकाणी सिस्टीमचे मालक, मंडळ स्पीकरचे मालक, साऊंड सिस्टीमचे मालक, फोटोग्राफर वगैरे वगैरे सर्वांचं दर्शन घेतो. आणि झाली सेवा सद्गुरूच्या समर्पण. सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.